Welcome to this video lecture on computer-aided design or drafting. Design or drafting. This is the first lecture of your CAD practicals. That is Introduction to CAD. CAD हे बऱ्याच जणांना माहिती आहे आता. बरेच जण याला कॉम्प्युटर एडेड डिझाईन असंही म्हणतात, काही जण याला कॉम्प्युटर एडेड ड्राफ्टिंग असंही म्हणतात. एक्झॅक्टली हे कॅड काय आहे ते समजून घ्यायच्या अगोदर आपण थोडक्यात मॅन्युफॅक्चरिंगची हिस्ट्री काय आहे, कसं चालू झालं मॅन्युफॅक्चरिंगच्या अगोदर काय काय करावं लागतं आपल्याला, ते थोडक्यात हिस्ट्री समजून घेऊ आपण याची. तर कुठलीही गोष्ट मॅन्युफॅक्चर करायची असेल, आता ती वस्तू मॅन्युफॅक्चर का करतो आपण, कारण ती आपल्याला वापरायची असते. तर पृथ्वीवरचा इंजिनियर म्हणजे थोडक्यात ॲज गुड ॲज देवाच्या भूमिकेतच असतं. देवाचं जसं क्रिएशनचं काम असतं तसंच इंजिनियरचं देखील क्रिएशनचं काम असतं. तर एखादी वस्तू तयार करणे, तिचा सुयोग्य वापर व्हावा याच्यासाठी ती तयार करणे, त्याला आपण मॅन्युफॅक्चरिंग म्हणतो. पण ती वस्तू डायरेक्टली आपण मॅन्युफॅक्चर करू शकत नाही, ती अगोदर आपल्याला डिझाईन करावी लागते. दॅट्स वाय डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरिंग गो हँड इन हँड. म्हणजे डिझाईन वेगळं करू शकत नाही मॅन्युफॅक्चरिंगपासून, हे दोन्ही फंक्शन्स हे रिलेटेड आहेत. तर आता ह्या डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस जुन्या काळात कशा होत्या, म्हणजे कॉम्प्युटर्स यायच्या अगोदर एखाद्या इंडस्ट्रीला एखादा प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर करायचा, तर त्या कंपनीमध्ये काय काय ॲक्टिव्हिटीज होत होत्या. तर प्रॉडक्ट म्हणजे त्याच्यामध्ये शेकडो कॉम्पोनंट्स असतील, काही असेंब्लीज असतील. तर त्याची सुरुवात ही व्हायची स्केचिंगपासून. ते त्या प्रॉडक्टमधली एखादी असेंब्ली एखाद्या डिझायनरला त्याची जबाबदारी दिली असेल. बाबा एखादा टू व्हीलर आहे, टू व्हीलरमधलं आयसी इंजिन असेंब्ली आहे, चेसिस असेंब्ली आहे, पुन्हा शॉक ॲब्सॉर्बर्स आहे, इलेक्ट्रिकल सिस्टीम्स आहेत, ह्या वेगवेगळ्या सबसिस्टीम्स आहेत. त्याच्यापैकी एका डिझाईन टीमला एखादी सबसिस्टीम असाईन केली, तर ती डिझाईन टीम त्या सबसिस्टीमवर कशी काम करते, तर त्याची सुरुवात होते स्केचिंगपासून. त्या सबसिस्टीममध्ये किंवा असेंब्लीमध्ये जेवढे कॉम्पोनंट्स आहेत त्या कॉम्पोनंटच्या जॉमेट्रीज, सायझेस आणि मटेरियल ऑफ कन्स्ट्रक्शन डिसाईड करणं हे त्या डिझाईन टीमचं काम आहे. पण त्या कॉम्पोनंटच्या जॉमेट्रीज पहिल्यांदा स्केच होतात. दिस इज कॉल्ड इंजिन ड्रॉइंग विथ पेन्सिल, और याला रफ स्केचिंग असं देखील म्हणतात. तुम्ही सेकंड इयरमध्ये किंवा फर्स्ट इयरमध्ये ड्रॉइंगमध्ये स्केचिंग नावाचं एक असेल तुम्हाला, तर ते स्केचिंग होतं. स्केचिंग करून मग त्याचं फायनलाइज होतं, म्हणजे त्याची जॉमेट्री ठरवली जाते, त्याची साईज ठरवली जाते, शेप ठरवलं जातं, मटेरियल ठरवलं जातं आणि त्याच्यानंतर ते मॅन्युफॅक्चरिंगला जातं. म्हणजे एखादा कॉम्पोनंट असा इंडिपेंडेंटली ठरवू शकत नाही आपण. आता समोरच्या स्केचमध्ये तुम्हाला दिसते बघा, म्हणजे जुन्या काळात डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंगच्या सुरुवातीला हे अशा पद्धतीनं स्केचिंग होतं, फार जुन्या काळात. नंतर ज्यावेळेस इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन झालं, स्टँडर्डायझेशन ऑफ प्रॅक्टिसेस ज्यावेळेस झाले, तर स्केच हे अशा पद्धतीनं तयार करायला लागलं होतं. हे असेंब्लीचा, इंजिन असेंब्लीचा स्केच आहे हा. तुम्हाला दिसतोय तो स्पार्क प्लग आहे, क्रँकशाफ्ट आहे वगैरे, बरेच लेबल्स दिलेले त्याच्यामध्ये. अर्थात हा स्केच स्टडी करणं हा उद्देश नाही आहे, स्केच कशा पद्धतीने तयार होत होते हे समजून घ्या. आता याच्यामध्ये ही असेंब्ली आहे, अर्थात ह्या असेंब्लीचं डिटेलिंग देखील केलेलं असतं. प्रत्येक पार्ट वाईज स्केचेस तयार केलेले जातात. हा आहे काय, कनेक्टिंग रॉड आहे. मग ह्या कनेक्टिंग रॉडचे डायमेन्शन्स काय आहे ते सर्व डिटेल्स दिलेले त्याच्यामध्ये. म्हणून काही पिन पण दिसते बघा त्याच्यामध्ये. त्या कनेक्टिंग रॉड एका व्ह्यूमध्ये इंटरप्रिट होत नाही, समजून येत नाही, त्यासाठी त्याचे दोन व्ह्यूज दाखवले, फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू. हे थोडक्यात काय, जुन्या काळात रफ स्केचिंग नंतर फायनल ड्रॉइंग हे अशा पद्धतीनं
मॅन्युअली जनरेट केलं जायचं. दॅट इज कॉल्ड मॅन्युअल ड्राफ्टिंग. ज्यावेळेस कॉम्प्युटर नव्हते त्यावेळेस बऱ्याच गोष्टी ह्या मॅन्युअल कराव्या लागायच्या. मग ते मॅन्युअल ड्राफ्टिंग, मॅन्युअल डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंगचा आउटकम हे अशा पद्धतीचं इंजिन तयार व्हायचं. या प्रॅक्टिसेस सगळ्या कॉम्प्युटर यायच्या अगोदरच्या आहेत. आता कॉम्प्युटरच्या जमान्यात आहोत आपण. आता कॉम्प्युटरच्या जमान्यात जरा पद्धती बदललेली आहे. नाव विथ कॉम्प्युटर वी स्टार्ट विथ डिझाईनची सुरुवातच ही कॅडपासून होते. त्या 3D एखाद्या पार्टची 3D जॉमेट्री तयार करणं याला सॉलिड मॉडेल म्हणतात. सॉलिड मॉडेलिंग हा एक वेगळा पार्ट आहे. सॉलिड मॉडेलिंग तुम्हाला 5व्या सेमिस्टरमध्ये शिकायचं. आता तुम्ही 4थ्या सेमिस्टरमध्ये त्या सॉलिड मॉडेलिंगचं फाउंडेशन शिकताय. सॉलिड मॉडेलिंग म्हणजे 3D एन्व्हायरमेंटमध्ये तुम्हाला काम करायचं. पण आता तुम्ही सध्या या प्रॅक्टिकलमध्ये कॅडमध्ये तुम्ही 2D शिकणार आहात. 3D जनरेट करण्यासाठी 2Dचं फाउंडेशन अगोदर व्यवस्थित पाहिजे. म्हणून आपण यावेळेस 2D शिकणार आहोत. म्हणजे पण इंडस्ट्रीमध्ये कसं काम होतं, एखादा पार्ट आहे, एखादी जॉमेट्री, त्याचं 3D मॉडेल तयार केलं जातं. 3D मॉडेलपासून त्याच्या ड्रॉइंग्स म्हणजे 2 व्ह्यूज, फ्रंट व्ह्यू, साईड व्ह्यू, किंवा कॉम्प्लिकेटेड जॉमेट्री असेल तर सेक्शनल व्ह्यू, आयसोमेट्रिक व्ह्यूज वगैरे ॲटोमॅटिक जनरेट होतात आणि त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग होतं. हे सगळं कॉम्प्युटर एन्व्हायरमेंटमध्ये चालू आहे. कॉम्प्युटर इज नाव असिस्टिंग इन एव्हरी डिसिप्लिन. म्हणजे डिझाईनमध्ये कॉम्प्युटर आहे, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये कॉम्प्युटर आहे, प्लॅनिंगमध्ये कॉम्प्युटर आहे, प्रोसेस प्लॅनिंगमध्ये कॉम्प्युटर आहे, क्वालिटी कंट्रोलमध्ये कॉम्प्युटर आहे, असेंब्लीमध्ये कॉम्प्युटर आहे. प्रत्येक गोष्टीत कॉम्प्युटर आहे. विदाऊट कॉम्प्युटर्स आताची फॅक्टरी कामच करू शकत नाही. तुम्हाला थोडक्यात काय एन्व्हायरमेंट, मॅन्युफॅक्चरिंग एन्व्हायरमेंट आता एवढा ॲटोमेट व्हायला लागला आहे वरच्यावर. विदाऊट कॉम्प्युटर्स और विदाऊट रोबोटिक्स और विदाऊट ॲटोमेशन थिंग्स वी कॅनॉट मॅन्युफॅक्चर इन फ्युचर. तर हे कॅड मॉडेलिंग करत किंवा इंजिन ड्रॉइंग करत काही गोष्टी सायमल्टेनियसली कराव्या लागतात. मॅन्युफॅक्चरिंग सपोर्ट ऑपरेशन्स आपल्याला करावे लागतात किंवा त्याचं ॲनालिसिस करावं लागतं. तर हे थोडक्यात हे सांगायचा उद्देश हे आहे की टुडेज एन्व्हायरमेंट इज एंटायरली कॉम्प्युटर असिस्टेड. तर आता ते काय आहे हे थोडक्यात आपण समजून घेऊ. कॅड म्हणजे काय? यूज ऑफ कॉम्प्युटर सिस्टम टू असिस्ट इन क्रिएशन, मॉडिफिकेशन, ॲनालिसिस अँड ऑप्टिमायझेशन ऑफ डिझाईन. प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. क्रिएशन, मॉडिफिकेशन, ॲनालिसिस अँड ऑप्टिमायझेशन ऑफ डिझाईन. यूज ऑफ कॉम्प्युटर सिस्टम्स टू असिस्ट इन क्रिएशन, मॉडिफिकेशन, ॲनालिसिस अँड ऑप्टिमायझेशन ऑफ डिझाईन. या प्रत्येक गोष्टीचा अर्थ तुम्हाला समजून घ्यावा लागणार आहे. क्रिएशन म्हणजे काय? सॉलिड मॉडेल तयार करणं म्हणजे क्रिएशन. क्रिएशन करण्यासाठी तुमच्याकडं इंटेलिजन्स लागते, म्हणजे बुद्धी लागते. बुद्धी असल्याशिवाय क्रिएशन होत नाही. हे क्रिएटेड जी जॉमेट्री आहे त्याच्यामध्ये जर काही किरकोळ बदल करायचे असतील, दॅट इज कॉल्ड मॉडिफिकेशन. ती तयार केलेली जॉमेट्री तुमची त्या लोडिंग एन्व्हायरमेंटमध्ये टिकणार आहे की नाही हे ठरवण्यासाठी ॲनालिसिस आहे. ऑप्टिमायझेशन म्हणजे मटेरियलचा प्रॉपर वापर केलेला आहे का, ऑप्टिमम डिझाईन पाहिजे तुमचं, म्हणजे मटेरियलचं युटिलायझेशन जास्तीत जास्त पाहिजे. त्या सर्व गोष्टीचा आजच्या डिझाईनमध्ये उपयोग, डिझाईनमध्ये विचार केला जातो. तर हे कॅडची हिस्ट्रीबद्दल बरंच काही लिहिलेलं आहे. ते फास्ट फॉरवर्डमध्ये वाचून घ्या. म्हणजे पूर्वीचं मॅन्युअल ड्राफ्टिंग म्हणजे काय, त्याला तुम्हाला ड्रॉइंग बोर्ड लागायचा. बट दॅट ड्रॉइंग बोर्ड इज नावडेज रिप्लेस बाय इलेक्ट्रॉनिक बोर्ड. म्हणजे ITIमध्ये मॅन्युअल ड्राफ्टिंग हा कोर्स राहिलेलाच नाही. कॅड ड्राफ्टिंग नावाचं ITIमध्ये देखील कोर्स आलेला आहे. म्हणजे इट इज अन इलेक्ट्रॉनिक कोर्स. आता याचे फायदे पण आहेत. ते काय फायदे आहेत ते सगळे आपण पाहणार आहोत. आता तुम्हाला सांगायला तुम्ही जर तो पिक्चर पाहिला असेल, ते जहाज मोठं टायटॅनिक, त्या जहाजाचं आता एवढं मोठं जहाज तयार करून ते बुडवणं शक्य आहे का? किती महाग मिळेल ते. तर त्या पिक्चरमध्ये बऱ्यापैकी कॅड मॉडेलिंगचा वापर केलेला. तुम्ही लोक घसरतात पहा त्या जहाजावर,
ते कॅड मॉडेलवरून घसरलेली आहेत सगळे. म्हणजे आणि तुम्ही कार्टून मूवीज जर पाहत असाल तर ते कार्टून मूवीज हे सगळं कॅडचंच ॲप्लिकेशन आहे. इट्स अ यूज ऑफ कॉम्प्युटर ग्राफिक्स, इंटरॅक्टिव्ह कॉम्प्युटर ग्राफिक्स. कॅड म्हणजे काय, हे कॉम्प्युटर ग्राफिक्सचं ॲप्लिकेशन आहे. आज मॅन्युफॅक्चरिंगमधली एकही ॲक्टिव्हिटी अशी नाही की जिथं कॉम्प्युटरचं ॲप्लिकेशन नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीत कॉम्प्युटर आलेला आहे. म्हणजे भविष्यातल्या फॅक्टरीचा जर विचार केला तर त्या फॅक्टरीची सुरुवातच कॅडपासून होते. म्हणजे कॅड म्हणजे एखादा पार्टचा मॉडेल जर तयार केलं तर मॉडेलचा डाटाबेस जो आहे तो सर्वांना वापरता येतो. तर इंडस्ट्रीमध्ये जेवढे डिसिप्लिन्स आहेत त्या सगळ्यांना त्या कॅडचा डाटाबेस वापरता येतो. कॅडचा डाटाबेस म्हणजे काय, कॅडची डिजिटल इन्फॉर्मेशन इट इज टू बी यूज बाय एव्हरी इंजिनियर इन दॅट ऑर्गनायझेशन. म्हणजे राईट फ्रॉम परचेस, मटेरियल, मार्केटिंग ह्या सगळ्यांना ती माहिती लागते. आता कॅडच्या कॅपेबिलिटीज काय बाबा आहे, प्रेझेंटेशन खूप छान आहे, फ्लेक्झिबिलिटी इन एडिटिंग. जुन्या काळात एखादं पार्टचं मॉडेल किंवा पार्टची जॉमेट्री जर चुकली तर ती पुन्हा रब करून रिड्रॉ करावी लागायची. आजकाल कॅडमध्ये ह्या कॅपेबिलिटीज एका सिंगल माऊस क्लिकवर किंवा विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड त्याची एडिटिंग होते. नीट्स अँड ॲक्युरेसी. हे डिजिटल एन्व्हायरमेंट आहे, याच्यात ॲक्युरेसी लेवल तुम्ही मागाल तेवढी ॲक्युरेसी आहे. म्हणजे मायक्रो नॅनो इथपर्यंत ॲक्युरेसी मिळू शकते तुम्हाला. स्टोरेज अँड ॲक्सेस ऑफ ड्रॉइंग. पूर्वीचे कागदावरचे ड्रॉइंग हे स्टोरेज करणं जिकिरीचं काम होतं, पण आज हे ड्रॉइंग डिजिटल फॉर्मॅटमध्ये सेव्ह करता येतं. ठीक आहे. शेअरिंग ऑफ कॅड ड्रॉइंग. शेअरिंग करायचं म्हणजे काय, एखाद्या कॅड एन्व्हायरमेंटमधलं ड्रॉइंग तुम्ही PDF फॉर्ममध्ये देखील शेअर करू शकता किंवा त्या कॅड एन्व्हायरमेंटची जी फाईल असते, फाईल टाईप जी असते, जसं वर्डच्या डॉक्युमेंटची फाईल टाईप .doc असते, तसं कॅडच्या डॉक्युमेंटची फाईल टाईप ही .dwg असते. ती DWG फाईल दुसऱ्या कॅड एन्व्हायरमेंटमध्ये देखील ओपन होते. हे सगळं इंटरऑपरेबल राहिलेलं आहे. म्हणजे या सॉफ्टवेअरमधलं मी केलेलं डिझाईन दुसऱ्या सॉफ्टवेअरमध्ये ओपन झालंच पाहिजे. त्याला इंटरऑपरेबिलिटी म्हणतो आपण. प्रोजेक्ट रिपोर्टिंग, इंजिनिअरिंग ॲनालिसिस, कॉम्प्युटर एडेड मॅन्युफॅक्चरिंग. आता कॅड एन्व्हायरमेंटमध्ये जर तुम्ही एखादा पार्ट मॉडेल केला तर तो CNCवर जर मॅन्युफॅक्चर करायचा असेल तर CNCसाठी वेगळी प्रोग्रामिंग करावी लागेल का? नाही आहे. आजकालचे प्लॅटफॉर्म सगळे कॅड प्लॅटफॉर्म्स आहेत. त्याच प्लॅटफॉर्ममध्ये NC कोड जनरेशन रुटीन्स असतात. तेच मॉडेल त्या NC कोड जनरेशन रुटीनला जर इनपुट केलं, अजून काही ॲडिशनल पॅरामीटर जर स्पेसिफाय केले तर NC प्रोग्राम, न्यूमेरिकल कंट्रोल प्रोग्राम हा ॲटोमॅटिकली जनरेट होतो आणि तो कागदावर प्रिंट करायची किंवा पुन्हा वाचून मशीनमध्ये टाईप करायची सुद्धा गरज नाही. तो कॅड एन्व्हायरमेंटमध्ये तयार झालेला प्रोग्राम तो डायरेक्टली मशीन टूलवर डाउनलोड करून डायरेक्टली तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करू शकता. एवढ्या कॅपॅबिलिटीज इम्प्रूव्ह झालेल्या आहेत. थोडक्यात कॅम म्हणजे काय हे पाहूया आपण. कॉम्प्युटर एडेड इंजिनिअरिंग. इंजिन म्हणजे काय, ॲनालिसिस. हे ॲनालिसिस वगैरे ह्या स्टेजवर तुम्हाला सांगण्याचा अर्थ नाही आहे. फायनाईट एलिमेंट ॲनालिसिस नावाचं एक ॲनालिसिस रुटीन असतं. म्हणजे स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये जसं आपण स्ट्रेस स्ट्रेन कॅल्क्युलेट करतो त्या स्ट्रेस स्ट्रेनच्या कॅल्क्युलेशननुसार, त्याच्या व्हॅल्यूजनुसार तो पार्ट त्या एन्व्हायरमेंटमध्ये काम करण्याचं सुटेबल आहे का नाही हे ठरतं. तर आजकाल हे स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचं नॉलेज देखील तुम्हाला लागत नाही. डायरेक्टली ॲनालिसिसच्या रुटीनमध्ये तो पार्ट जर इनपुट केला, त्याच्या लोडिंग कंडिशन जर स्पेसिफाय केलं तर त्याच्यावर स्ट्रेस लेवल किती येणार आहे ते डायरेक्टली कळू शकतो. ठीक आहे. आता हे थोडक्यात एक स्केल दाखवलेलं आहे. 3D कॅड एन्व्हायरमेंट कसा असतो ते दाखवलेलं. 3D मॉडेल आहे त्याच्यामध्ये. आणि ही भविष्यातली फॅक्टरी आहे पहा. मधली जी लाईन दिसते त्या सगळे व्हेकल्स आहेत. व्हेकल्स आर ॲटोमॅटेड, व्हेकल्स आर असेंबल्ड बाय रोबोटिक असेंब्ली लाईन आहे. आजकाल मॅन्युअल असेंब्ली लाईन हा सुद्धा कन्सेप्ट ऑब्सोलट होत चालला आहे. असेंब्ली लाईन इज रोबोटिक नाव.
म्हणजे थोडक्यात काय सांगायचं, मॅन्युफॅक्चरिंग एन्व्हायरमेंट हा एवढा सॉफिस्टिकेटेड होत चाललेला आहे, पण त्याची सुरुवात ही होते 2D कॅडपासून. तर ते 2D कॅड काय आहे हे आपल्याला या प्रॅक्टिकलमध्ये शिकायचं. आजकाल त्याच्याही पुढे गेलेले आहेत, आपण रॅपिड प्रोटोटायपिंग किंवा डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंग म्हणतो. कॅडमध्ये पार्ट मॉडेल करायचा, त्याचं डिझाईन कंप्लीट झाल्यानंतर डायरेक्टली प्रिंटरसारखं एक 3D प्रिंटिंगचं एक मशीन आहे, त्या मशीनला जर ते मॉडेल इनपुट केलं तर ते डायरेक्ट स्टिरिओलिथोग्राफी टेक्नॉलॉजीनं तो पार्ट डायरेक्टली मॅन्युफॅक्चर होतो. हा मेटॅलिक पार्ट नाही आहे ऑब्व्हियसली, ते प्लास्टिक मटेरियल आहे, प्लास्टिक टाईप मटेरियल आहे. दिस कॉल्ड रॅपिड प्रोटोटायपिंग और डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंग. त्या सगळ्या गोष्टीचा आढावा मी एवढ्यासाठी घेतो की तुम्हाला की कॅडचं इम्पॉर्टन्स लक्षात यावं. कॅड हा एकमेव टॉपिक असा आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये ज्याच्यामध्ये स्किलला स्कोप आहे. तुम्हाला स्किल जर हवं असेल तर ही एकमेव गोष्ट आहे ज्याच्यातून तुम्ही स्किल्स ॲक्वायर करू शकता. एक एक्झाम्पल म्हणून एक गाडी दाखवली आहे, त्या गाडीमध्ये किती पार्ट्स आहेत पहा, हजारो पार्ट्स आहेत. एव्हरी पार्ट इज डिझाईन अँड मॅन्युफॅक्चर इन कॅड एन्व्हायरमेंट. आता कुठले कुठले सॉफ्टवेअर्स आहेत, सगळ्यात मोठं नाव आहे ॲटोकॅड, सॉलिडवर्क्स, प्रो इंजिनियर, कटिया. आता प्रश्न पडेल तुम्हाला याचे म्हणजे हे सगळे शिकायचे का? तसं नाही, कुठलेही एक सॉफ्टवेअर शिका. सॉलिडवर्क शिकला तर प्रो इंजिनियर, कटिया शिकायची गरज नाही, पण जे शिकाल ते मात्र पूर्णपणे शिकावं लागेल, कारण सगळ्याच कॅड सॉफ्टवेअरचं फंक्शनिंग सारखं आहे. आता एक तुम्हाला असाइनमेंट दिलेली आहे, ते कुठलंही एखादं सॉफ्टवेअरचा सर्वे करायचा आणि त्याच्याबद्दल जी काही माहिती असेल ती सगळी कंपाईल करायची. ओके, थँक्यू.